नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे एमएनओ क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण परत एकदा एमएनओ सिलेक्शन झोन मध्ये इथे आलेलो आहोत. टॉपिकचं नाव तुम्हाला दिसते इथे. काय टॉपिकचं नाव? ड्रग कॅल्क्युलेशन. इथे पार्ट 2 आहे. ओके, जे पार्ट 1 मध्ये आपण काय काय बघितलं, जे महत्वाचे जे फॉर्म्युला होते जे आपण बघितलं आणि काही मला वाटते 20. ओके, 20 पर्यंत आपण एमसीक्यू तिथे सॉल्व्ह केलेला आहे. पण एक तुम्हाला होमवर्कसाठी मी दिलतो. ओके, मग आज आपण टोटल म्हणजे 45 पर्यंत एमसीक्यू इथे सॉल्व्ह करणार आहात. ओके, जे एमएनओ सिलेक्शन झोन मध्ये आपण काय करणार आहे, जे कुठली पण सब्जेक्ट असो ज्याच्यामधलं जे टॉपिक किंवा युनिट असं आहे जे प्रत्येक एक्झाम मध्ये विचारू शकते आणि तुमचं मार्क तिथे वेस्ट नाही व्हायला पाहिजे, म्हणजे हमखास तुम्हाला मार्क पडायला पाहिजे. ओके, चला, ही जे टॉपिक आहे, ओके, कुठले कुठले मध्ये नॉर्सेट 10, सीएचओ महाराष्ट्र, डीएमईआर, डीएचएस. सीएचओ महाराष्ट्रामध्ये तेवढी काय डीप मध्ये नाही विचारत कॅल्क्युलेशनचं, पण नॉर्सेट 10, डीएमईआर आणि डीएचएस ओके येणार आहे वेकेन्सी. ओके, आणि सीआरई, आरआरबी, ईएसआयसी आणि आपली नर्सिंग फील्ड मधले सर्व जे एक्झाम्स होणार आहेत, ओके, ज्याच्यामधलं आपण इथे कव्हर करणार आहोत. ओके, चला, हे झालं ड्रग कॅल्क्युलेशन. ओके, टॅगलाईन काय एकच आहे, आपल्याला काय फक्त सिलेक्शन व्हायचं आहे. कशा पद्धतीने होतं म्हणजे म्हणजे काय कशा पद्धतीने असं नाही. ओके, इलिगल वगैरे करायचं. ओके, आपल्याला मस्तपैकी म्हणजे एकदम मोटिवेट होऊन, ओके, काय म्हणू शकतो आपण, एकदम आपलं फोकस असायला पाहिजे, बाबा मला एक सीट पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला काय एकच ध्येय असणार आहे, फक्त सिलेक्शन घ्यायचं. ओके, चला, याच्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावं लागेल. ओके, आणि आपण घेणार पण. ओके, चला, हे सगळं मराठीमध्ये असणार आहे. हे झालं एपिसोड दुसरा. ओके, चला, आपण ह्या क्लासमध्ये जास्त काही बोलणार नाहीये, म्हणजे ड्रग फॉर्म्युला हे सगळे फॉर्म्युला कॅल्क्युलेशन वगैरे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणलो. चला, मग आपण करणार आहे सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. बघा, जे क्वेश्चन राहिले होतं ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनची गरज पडणार आहे मला, बरं का. चला, मी काय करणार आहे, अ चाइल्ड हॅज अ हाईट किती आहे, 100 सेंटीमीटर आहे, आणि वेट किती आहे, 20 kg आहे, आणि अडल्ट डोज किती आहे, 400 mg. कॅल्क्युलेट द चाइल्ड डोज युजिंग बीएसए मेथड. ओके, बॉडी सरफेस एरिया, जे मेथड यूज करून आपल्याला इथे काय करायचे, डोज कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, चला, आपण शॉर्ट मध्ये इथे लिहून घेऊया काय दिलेले. सॉरी, पहिला हाईट दिले. ओके, हाईट किती दिलेले, 100 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, आणि अजून काय दिलेलं आहे, वेट, हाईट आणि वेट 20 kg दिलेला आहेत. ओके, आणि अडल्ट डोज किती, 400 mg. ओके, ऑलरेडी वरती तेच आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओके, जे मी लास्ट वेळी तुम्हाला सांगितलं बीएसए फॉर्म्युला होतं काय ते, येस, बीएसए फॉर्म्युला काय म्हणते, हाईट इन सेंटीमीटर, वेट इन केजी इंटू, ओके, 3600. ओके, आपण तेच फॉर्म्युला इथे यूज करणार आहेत. ओके, काय हाईट इन सेंटीमीटर इथे एच लिहितो. ओके, आणि इंटू काय होता, वेट इन केजी डिवाइडेड बाय 3600. सॉरी, मी कलर चेंज करून घेतो, एकच मिनिट. ओके, एवढा भेटला. हाईट किती आहे, 100 सेंटीमीटर, आणि वेट किती आहे, 20 kg. ओके, एवढं भेटलं आपल्याला, आणि हे काय 3600. ओके, अंडर रूट आहे बरं का, हे विसरायचं नाही आपल्याला. हे विसरले की आपलं सगळं गेलं म्हणायचं. ओके, हे झालं 100 इंटू 20 किती होते. ओके, इकडे एक म्हणजे हे 2000 होते. ओके, 2000 आणि हे 3700. एवढं आपल्याला रिझल्ट भेटा. आपण काय करूया, हे झिरो दोन्ही कॅन्सल करूया, म्हणजे 20 36 एवढं राहिलं. ओके, आता आपण परत काय करणार आहे, 2 डिवाइड करणार आहे. ओके, इझिली इथे 10 होते, हे 2 एके 2, 2 एके 2, इथे 1 18, म्हणजे काय होते 10, किती खाली लिहितो. ओके, 10 18. ओके, परत एकदा आपण डिवायडेशन करू, हे 5 ने, हे किती 9 ने, म्हणजे 5/9 एवढं इथे उत्तर होणार आहे. ओके, बघा, 5 आणि 9 इथे डिवाइड केल्यावर किती होणार आहे, मी कॅल्क्युलेशन यूज करणार आहे बरं का, आणि किती होते इथे 0.5 होणार आहे. ओके, 0.55. आपल्याला काय करायचं आहे, आता अंडर रूट मधनं बाहेर काढायचं आहे. अंडर रूट मधनं बाहेर काढायचं कसं काढायचं. ओके, जे मोठी प्रोसिजर, मी एकदम शॉर्ट मध्ये चाललो, म्हणजे काय, मी इथं एक यूज कराल कॅल्क्युलेशन. ओके, तिथे 0.55 किती होते, 0.75 एवढं उत्तर येणार आहे. ओके, एवढी ट्रिकी बरं काय, असलं क्वेश्चन आलं होते बरं का याच्यामध्ये, पीवायक्यू मधनच घेतलेलं हे क्वेश्चन बरं का. हे 0.75 आपल्याला एवढं भेटलं, हे कशामध्ये, हे मीटर स्क्वेअर भेटलं आपल्याला. मग आता पुढे आपल्याला बीएसए फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता बीएसए कॅल्क्युलेशन केलं आपण, बीएसए फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला काय म्हणते, चाइल्ड डोज इक्वल टू बीएसए ऑफ अ चाइल्ड एम स्क्वेअर. हे तर आलेलं आपल्याला किती आले, 0.75, हे 1.73 आहे. ओके, चला, आता नेक्स्ट काय करूया आपण, अडल्ट डोज किती होता इथे. ओके, एकच मिनिट, बीएसए टोटल पण इथे लिहून 0.75 मीटर स्क्वेअर. फॉर्म्युला नाही लिहिलो, डायरेक्ट मी पुटअप करायलो. ओके, खाली किती होता, 1.73 होता. ओके, आता नेक्स्ट अडल्ट डोज किती आहे इथे, 400 mg. मग आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह कसं करणार, डायरेक्ट कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड नसते बरं का तिथे.
ओके, मी इथे बसून करतोय म्हणून चाललंय. हा, चला कशा पद्धतीने आपल्याला मारायचं आहे हे झालं इकडे 400 mg. ओके, हे दोन्हीचं मारल्यावर किती येणार आहे 0.43 येणार आहे आणि इंटू 400. ओके, एवढं आपल्याला मारायचं आहे. ओके, 4 इथे 16 म्हणजे 1600 वरती जाणार आहे. 1600 इकडे पॉईंट 160 160 वरती जाणार आहे बघा. ओके, 4 इथे 16 होणार आहे. परत इकडे 4 त्रिक 12 इकडे पकडलं तर ओके, अंदाज सांगतो बरं का, मी कॅल्क्युलेशन केलं नाही. मग इथे कॅल्क्युलेशन केल्यावर 160 प्लस mg एवढं येणार आहे. ओके, कन्फर्म 160 प्लसच येतो. ओके, 165-70 पर्यंत येऊ शकतो. ओके, एवढी आपल्याला इथे आयडिया भेटलेली आहे. आपल्याला बघा, ज्यावेळी ॲक्युरेट साठी आपण इथे कॅल्क्युलेशन करायचं नाही, अकॉर्डिंग टू आपण जसं ऑप्शन दिलेलं आहे बघा. 150 तर नाहीये, मी काय म्हटलो 160 वरती जाणार हे पण गेलं. 180 ओके असू शकतो, 200 हे पण असू शकतो आणि 220. ओके, आता बघा 220 एवढी आहे, 160 म्हणजे इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा पुढचं सगळं थोडी अवघड जाणार आहे. ओके, मी काय करतो 0.43 इंटू किती 400 ना 172. ओके, आपल्याला 172 mg एवढं उत्तर भेटणार आहे. म्हणजे कुठली 200 गेलं, 220 गेलं, आता राहिलं कुठला बी म्हणजे किती नियरली 180 mg आपल्याला इथं उत्तर म्हणजे कन्सिडर करावं लागणार आहे. ओके, कुठली उत्तर बी एकदम बरोबर आहे. तुमचं उत्तर बरोबर आलंय का एकदा चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, चला हे झालं 7वा. आता डायरेक्ट आपण 21 ला, कारण आपण लास्ट क्लासमध्ये सगळे कव्हर केलेले आहेत. आता 21 21 to 45 पर्यंत आपण एकदम फास्ट मध्ये बघणार आहोत. ओके, चला नोट करून घ्या. म्हणजे तुम्ही नोट्स घेऊन बसायचंय, क्वेश्चन आलं की पटकन पॉज करायचा आणि सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्या नंतर जे उत्तर भेटले बरोबर आहे का नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ओके, चला एकदम तयारी. चला काय म्हणताय, अ 9-year-old child is about to have a surgery. The physician order morphine. ओके, ऑर्डर केलेले, ऑर्डर म्हणजे काय ते पेशंटला द्यायचं आहे. डिझायरेबल म्हणा किंवा रिक्वायर्ड म्हणा. ओके, डीचला आपण देऊ टाकूया. किती देणार आहे आपण 20 mg आपल्याला द्यायचे आहे. ओके, आय एम दिलेले ते आपल्याला गरज नाही आहे. द कंटेनर रेट्स म्हणजे अवेलेबल किती आहे 50 mg पर ml आहे, म्हणजे 1 ml सारा. मग आपल्याला कुठली जे आपलं DA&Q हे फॉर्म्युला इथे यूज होणार आहेत. ओके, डी डिझायरेबल किती आहे 20 mg आणि 50 mg इथे दिलेलं आहे आणि हे 1 ml काय होणार आहे का नाही. चला हे पाय आपण पकडलं नाही तरी चालेल. ओके, बघा आता आपल्याला काय करायचं परत इथे डिवाइड करायचे. 0 गेला 2/5 असं आलं. ओके, आता 5/2 कसं मारणार तुम्ही. ओके, इथे 1 पकडलं तरी 0 पॉईंट. ओके, 20 पकडा, हे पकडलं तरी आपण 5 1 5 4 म्हणजे 0.4. ओके, 0.4 ml आपल्याला इथे उत्तर भेटणार आहे का. 0.6 नाही, 0.4 यस, 0.8 नाही, 1.0 नाही. मग आपलं उत्तर कुठली 0.4 म्हणजे उत्तर बी 0.4 ml हे आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला तुमचे पण उत्तर बरोबर आले का. यस आलं असेल तर चला पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, from a vial containing 500 mg injection augmentin dissolved in a 5 ml to give the 150 mg you will withdraw. बघा काय म्हणते नाही, तुमच्याकडे वाईल कंटेनिंग 500 mg चा वाईल आहे. ओके, अवेलेबल किती आहे, अवेलेबल आहे 500 mg चा वाईल आहे. डिझॉल्व इन 5 ml म्हणजे इन 5 ml. हे 5 ml काय आहे ही असणार आहे, सॉरी इन 5 ml ही असणार आहे क्वांटिटी. ओके, 5 ml आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्ट आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, कसं सॉल्व्ह करणार आहे यांनी विचारलं काय, टू गिव्ह द 150 mg. ओके, 500 mg आपल्याकडे आहे. ओके, 5 ml मग पर ml मध्ये किती आपल्याला हे काढावं लागेल बरं का. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, जे 500 mg आहेत ओके, ज्याला आपण करूया डिवाइड 5 ml ने. ओके, ml ने म्हणजे किती, हे 5 1 5 हे 100 म्हणजे 100 mg पर ml म्हणजे 1 ml मध्ये किती आहे 100 mg असणार आहे पर ml. मग आपल्याला किती द्यायचं आहे इंजेक्शन, म्हणजे आपल्याला पाहिजे 150. मग आता किती देणार आपण बघा, 1 ml तर 150, मग अजून 0.5 घेतलं तर एकदम इझी असं पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. फॉर्म्युला रिक्वायर्ड डोस आणि mg पर ml. ओके, हे डिझायरेबल डोस आहे बरं का. किती आपल्याला डिझायरेबल किती पाहिजे, आपल्याला 150 पाहिजे आणि mg पर किती आहे ml 100 आहे. मग 0 गेला आणि राहिलं किती 15 आणि डिवाइडेड बाय 10 आणि 1.5 ml आपल्याला इथे द्यायचं आहे. ओके, 1.5 0.5 नाही, 1.7 नाही, 1.8 नाही. ओके, 1.5 ही बी उत्तर आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलं का. तुम्ही फक्त अंदाज लावले म्हणजे फक्त तुम्ही 500 mg पर इंजेक्शन इथे दिलेलं आहे. डिझॉल्व इन 5 ml म्हणजे प्रत्येक ml मध्ये किती असते. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेतलं तरी तुम्ही अंदाजे हे उत्तर देऊ शकता. चला मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल. चला आता 23
काय म्हणते बघा, नर्स यूज 500 ml ऑफ अ 2% बोरिक ऍसिड सोल्युशन टू मेक द सोल्युशन शी वुड नीड द बोरिक ऍसिड. बघा ह्यांनी काय म्हणते, नर्स यूज 500 ml. बघा काय, बघा ह्यांनी काय म्हटलं, 2% इथं सोल्युशन आहे. ओके चला बघा, 2% सोल्युशन म्हणजे काय. ओके 2% सोल्युशन म्हणजे काय असतं, पर्सेंटेज काय लिहिलेलं असते बघा. ज्यावेळी 2% सोल्युशन आपण लिहितो, ओके सोल्युशन म्हणजे त्याचं मिनिंग होणार आहे 2 ग्रॅम इन 1 लिटर. 1 लिटर आहे का, नाही डेसिलिटर मध्ये, म्हणजे 100 ml मध्ये बाबा किती आहे, 2 ग्रॅम आहे. ओके याचा अर्थ असे होणार आहे. ओके चला रिकॉर्ड किती आहे, इथे पाहिजे 500 ml मध्ये आपल्याला मिक्स करून टाकायचे. ओके स्ट्रेंथ किती, हे 2% आहे, म्हणजे 2 ग्रॅम असं पण लिहू शकतो आपण, 2 ग्रॅम पर 100 ml असे पण आपण लिहू शकतो. चला ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे 2 ग्रॅम आहे, ओके जे रिक्वायर्ड आपल्याला आपण इथे वरती लिहूया, आणि जे आपल्याला पाहिजे, ओके हे आपल्याला परत एकदा हे काय करावं लागेल, ml काय लिहिणार तुम्ही, इन मिली. ओके हा इथे बघा 2 ग्रॅम इन 100 ml, म्हणजे बघा पर्सेंटेज किती 100 ml मध्ये असते, मग आपण इथे खाली 100 लिहिणार. ओके आता तुम्ही डिवायडेशन मारा, किती होते, इथनं इकडे 2 ग्रॅम, ओके इंटू मारावं लागेल, क्वांटिटी किती आहे आपलं, क्वांटिटी किती आहे 500 ml. बघा मी काय म्हणतो, हे 2% म्हणजे काय, सोल्युशन इन 2 ग्रॅम इन 100 ml, एवढं लक्षात आलं. जे रिक्वायर्ड आहे, ओके नर्स युजर किती यांना, ओके 500 ml एवढं क्वांटिटीमध्ये यांना काय म्हणजे त्यांना क्वांटिटी पाहिजे किती, 500 ml ऑफ 2% सोल्युशन. ओके आपण काय केलं, 2 ग्रॅम आहे, ओके जे पर ml मध्ये किती आहे, 2 ग्रॅम 100 ml मध्ये, बघा 2 ग्रॅम पर 100 ml, लक्षात आलं का, 2 ग्रॅम पर 100 ml, म्हणून काय आपण इथे 100 घेतलो, पण क्वांटिटी किती आहे 500 ml इथे लिहिलो. बघा आता आपलं उत्तर बरोबर येतं का नाही बघा, इथं 2 0 इथलं 2 0 गेलं, मग परत राहिलं कुठलं, ओके 5 दोन्ही, ओके 2च नाही 5 दोन्ही 10, म्हणजे इथं आपलं उत्तर येणार आहे काय, 10 ग्रॅम. ओके आपलं उत्तर येणार आहे 10 ग्रॅम. हा एक ऑप्शन मध्ये 5 नाही, 25 नाही, 50 नाही, मग आपलं उत्तर बी म्हणजे दुसरा किती, 10 ग्रॅम आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. टू कॅल्क्युलेट द डोज ऑफ द मेडिसिन फॉर अ चाइल्ड, बघा कुठली यूज करायचं आपल्याला, व्हिच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला यूज, यंग्स रूल, येस आपण एकदम बरोबर, किती 1 to, ओके 1 to 12 इयर मध्ये आपण यूज करतो, अडल्ट मध्ये सॉरी बच्चू मध्ये. ओके ही काय क्लर्क, ही बेस्ड ऑन कशावरती, बेस्ड ऑन वेट वरती बेस्ड असणार आहे. ओके हे काय फ्राईड सोलून, ओके हे कुठलं, हे आपण इन्फंट म्हणजे बिलो 1 इयर मध्ये आपण यूज करणार आहे. ऑल ऑफ द बोर्ड सर्व यूज करतो का आपण, येस ही आपण कॅल्क्युलेट करतो डोज ऑफ मेडिसिन ऑफ द चाइल्ड साठी, बच्चूसाठी आपण ही सगळे यूज करणार आहे. मग आपली उत्तर कुठली, चौथी उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. ओके चला नेक्स्ट काय म्हणते, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कॅल्क्युलेटिंग, बघा ही PYQ ऑलरेडी विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके एका 30 सेकंड मध्ये संपते म्हणून मी आणलो बरं का. बघा कुठला होता आपला, DA&Q. ओके एकदम फेमस म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, हाय का इथे कुठे, एडी नाही, इंटू आहे का, बघा इंटू असेल तर ठेवा, हे DA आणि इथं एडी लिहिले, मग आपल्याला डिझरेबल वरती आहे, मग आपलं उत्तर कुठली, बी उत्तर आपल्यासाठी एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज दिस झाले बघा काय म्हणताय, मॉर्फिन सल्फेट 2.5 ग्रॅम IV पिकी पॅक इन 100 ml NS मध्ये ठेवलेला आहे, प्रिस्क्राइब्ड फॉर द चाइल्ड, पोस्ट ऑपरेटिव्हली द मेडिकेशन लेबल रीड्स किती 1/15, हे काय ग्रेन आहे, GR लिहिलेले आहे. GR म्हणजे काय, आपण काय लिहितो, GR म्हणजे ग्रेन पर ml ला. ओके द नर्स प्रिपेअर टू द यार्ड हाऊ मेनी ml ऑफ द मॉर्फिन सल्फेट टू द 10 ml ऑफ NS नॉर्मल सलाईन, बघा नॉर्मल सलाईन मध्ये किती द्यायला पाहिजे, मग आपल्याला एकदम पहिला आपण लिहून घेऊया रिक्वायर्ड म्हणजे डिझायरेबल आहे 2.5 mg एवढा आहे. ओके अवेलेबल किती आहे आपल्याला 1:15 ग्रेन मध्ये आहे. ओके 1 ग्रेन म्हणजे काय लक्षात आलंय का, 1 ग्रेन म्हणजे किती, 1 ग्रेन म्हणजे 60 mg. ओके 1 ग्रेन म्हणजे 60 mg हे माहिती असायला पाहिजे, मला वाटतं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. मी म्हणता प्रत्येक गोष्टी सर तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं. ओके मी सांगितलं बरं का, पण कुठल्या सिरीज मध्ये सांगितलं हे माहिती नाही पण सांगितलं. ओके 1/15 झाला, मग आपण काय करूया इंटू करूया, ते 1/15. ओके 1/15 करणं इकडनं इंटू करून घेऊया, 15 × 60 किती होते, हे 60/15. ओके 15 ने मारले तर असं मारलं तर काय किती होणार, इकडच 15 1 30 30 30 40 म्हणजे 4. उत्तर किती येणार आहे 4 mg एवढं आपल्याला काय अवेलेबल डोज असणार आहे. आता आपण काय करणार आहे, जे आपलं रिव्हर्स मध्ये लिहिलो बघा मी पण, DA&Q हे फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. ओके 2.5 आपल्याला पाहिजे, जे रिक्वायर्ड आहे म्हणजे सॉरी जे अवेलेबल आहे 4 आहे, आणि किती ml मध्ये आहे. ओके
ग्राम पर एम एल लिहिलेलं आहे म्हणजे 1. ओके, 2.5 डिवाइड बाय 4 परत असं चालेल. मग आपण कसं पद्धतीने इथे मारणार आहे. ओके, परत इथे खाली 40 कसं मारणार आपण इथे. ओके, 2 2 4 म्हणजे 0. इकडे 4 3 4 4 16 25. ओके, 25 25 24 म्हणजे 6. बघा 0.6 एवढी तर उत्तर येणार आहे. ओके, आहे का इथे कुठे. ओके, 6 2 हां. ओके, 1.62 नाही, 1.35 नाही, 0.82 नाही, 0.62. ओके, 0.6 एवढंच मी अंदाज लावलो. ओके, 0.62 एवढं उत्तर आपलं येऊ शकते. ओके, म्हणजे आपल्याला नियरली द्यायचं. ओके, ऑप्शनमध्ये आपल्याला भेटते 0.6. मग आपलं पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, 0.6. ओके, चला फक्त बघा आपण जेवढं काहीतरी लिंक भेटलंय ना, मग आपण पटकन उत्तर द्यायचं. असं नाही की बाबा आपण तो ऑप्शन द्यायचा बरं का. असं नाही की 0.61 दिले, 0.62 आहे, 0.63 असं असेल तर मग आपल्याला सॉल्व्ह करावं लागतच सर. ओके, आता बघा 0.8 आहे, 1.3 1.6 मग आपल्याला नियरली आहे का इथे नाही. मग आपण डायरेक्टली पहिल्या ऑप्शनकडे गेलेलो. ओके, चला आता नेक्स्ट ऑप्शनकडे. चला परत मोठी क्वेश्चन आलं. अँड इन्फंट डायग्नोज टू इथं मेनेजरिस हे आपल्याला संबंध नाहीये. रिसिव्हिंग द एम्पेसिलिन. ओके, हां हे गरज आहे. 75 mg IV एव्हरी 6 hours वेन द रिकन्स्टिट्युटेड वेन द बघा रिकन्स्टिट्यूट केले कशामध्ये विथ स्टॅरिलमध्ये द वाईल कंटेन द 125 mg पर बघा mg पर 1.2 ml द नर्स जो द व्हॉट वुड बी द सोल्युशन फॉर द करेक्ट डोज. बरोबर डोज द्यायचा आहे. बघा रिक्वायर्ड किती आहे पहिला आपण हे समजून घेऊया. किती आहे रिक्वायर्ड 75 mg आहे ना. ओके, 75 mg एवढं आहे. आणि अवेलेबल किती दिलेलं आपल्याला मिक्स केल्यानंतर 125 mg इंटू कशामध्ये इन सॉरी पर 1.2 ml आहे बरं का. एवढं आपल्याला भेटले. मग आपण काय करूया डायरेक्ट आपलं फेवरेट कुठलं आहे हेच फॉर्म्युला. ओके, चला ॲडवायझर सॉरी ए म्हणजे ॲडवायझर नाही बरं का. आपण रिव्हर्समध्ये लिहिलो असं का व्हायला. ओके, हे डीएफ वरती डिझायरेबल येतो बरं का. एकच मिनिट डिझायरेबल. ओके, हे झालं. डिझायरेबल किती आहे 75 mg एकदम बरोबर. अवेलेबल किती आहे 125 mg. ओके, इंटू किती आहे 1.2 ml. ओके, चला मारा कॅल्क्युलेशन काय होते बघा. आपण करेक्ट लिहून घेतलो. ओके, चला आता 75 125 75 इथे कितीने भाग होते 75 75 किती 75 75 किती होते इकडे 75 इकडे 5 6 0.6 इथं काय 0.6 का कन्फर्म करतो 0.6 75 डिवायडेड बाय 125. ओके, हां 0.6 आहे. ओके, इंटू 1.2 ml. ओके, 1.2 ml बघा 12 आहे. ओके, इथे किती 12 आहे 12 नाही बरं का सॉरी 1.2 आहे. ओके, एवढं लक्षात आलं. 1.2 आणि 6 6 एक 6 इथे गुणाकार मारताना 6 1 6 हे पण पॉईंट मध्ये जाणार बरं का. 6 दोन्ही इकडे 6 6 दोन्ही 12. ओके, 0.72 आहे का आपलं उत्तर. येस 0.60 नाही 84 नाही हे नाही. ओके, दुसरं उत्तर. ओके, 0.72 आपल्याला एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, बघा मी काय केलो हे जे 6 आहे. ओके, 6 1 6 दोन्ही 12 असे इथं 2 आहे ना पॉईंट मध्ये ठेवून असं मारलो. ओके, थोडी ट्रिक. ओके, असंच. ओके, चला हे झालं आपलं उत्तर भेटलं का. येस आपल्याला भेटले. चला अ ड्रग ऑर्डर द स्टेट्स बघा काय म्हटलेलं आहे जी बघा इथं पण ग्रेन दिलेले 3 hours अँड द नर्स हॅज ऑन अ हँड 100 mg कॅप्सूल. बघा नर्सच्या हातात कुठले 100 mg कॅप्सूल आहे बरं का. आणि ऑर्डर किती केले 3 ग्रेन. आता ग्रेन म्हणजे परत तुम्ही हुडकून काढा. बघा जे रिक्वायर्ड आहे किती आहे जे रिक्वायर्ड आहे किंवा डिझायरेबल आहे ते 3 ग्रेन आहे. 3 ग्रेन म्हटलं की 3 × 60. ओके, 1 ग्रेन म्हणजे 60 mg. ओके, एवढं लक्षात आलं. आणि 7 × 18 म्हणजे 180 mg एवढा झालं. आणि हँडमध्ये अवेलेबल किती आहे 100 mg. मग पटकन तेच उत्तर. ओके, सॉरी तेच फॉर्म्युला DA अँड Q. तुम्ही म्हणता किती क्वेश्चन सॉरी असलं बेसवरती आहे. ओके, बघा मॅक्झिमम ह्याच्यावरतीच येते फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. डिझायरेबल किती झाला आपलं 180 mg झाला. आणि अवेलेबल किती आहे 100. ओके, 0 0 गेलं आणि 18 10 राहिलं. मग 1.8 कॅप्सूल असं देऊ शकतो का 1.8 कॅप्सूल. चला 0.5 नाही 1.8 नाही 3 नाही 2 पण नाही. मग नियरली कुठं जाते 1.5 आहे का नाही. मग इथे आपल्याला नियरली 2 कॅप्सूल द्यावं लागेल.
2 कॅप्सूल म्हणजे आपलं तिसरी उत्तर म्हणजे 2 कॅप्सूलचं हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा, कॅल्क्युलेशन ऑफ द पिडियाट्रिक झोन मेडिकेशन चिल्ड्रन अंडर द एज ऑफ, बघा एज ऑफ 1 इयर इज अ डोज विच फॉर्म्युला, कुठली जे लेस दॅन 1 इयर. ओके, कुठली 1 इयर सॉरी इन्फंटला आपण कुठली फ्राईड राईस. ओके, लक्षात आलंय का, फ्राईड राईसचं काय इन्फंटमध्ये. ओके, बघा हे काय ऑडिज असलं काही नाहीये, हे इव्हन फॉर्म्युला असलं पण नाही, काही नाहीये. हे जे यंग्स रूल आहे हे 1 to 12 इयर मध्ये आपण यूज करतो. ओके, मग राहिलं उत्तर आपलं कुठलं, बी फ्राईड्स फ्राईड राईस. ओके, एवढं उत्तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे झालं. त्याच्यानंतर अजून कुठले, अरे बापरे हे थेरीवाले यायले की व्हॉट इज द बेस्ट अँड मोस्ट अॅक्युरेट मेथड. ओके, मी खूप वेळा सांगितलं कुठली इथं नाहीये की बीएसए. ओके, चला वेट असतो का, येस वेट पण असतो. बघा मोस्ट कॉमनली आपण हेच यूज करतो, पण हे एक्युरेट नसतात कशापेक्षा, बीएसए पेक्षा, म्हणजे बॉडी सरफेस एरियापेक्षा. हाईट ए सिंगल नॉट अ म्हणजे काय सफिशियंट नसणार आहे. बघा वेट आणि हाईट आणि वेट हे दोन्ही असू शकतो, पण इथे काय म्हटलेलं आहे, अजून एक ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे नोमोग्राम. हे काय असणार आहे, ही मोस्ट एक्युरेट असणार आहे, मोस्ट एक्युरेट असणार आहे. ओके, आणि मोस्ट कॉमन ही यूज पण करतात. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये बोथ वेट आणि हाईट दोन्ही यूज करणार आहे. हाईट वेट लिहिलं का इथे, हाईट हे दोन्ही यूज करणार आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेट करतो आपण ह्याच्यामध्ये. ओके, कॅल्क्युलेट. ओके, ही चाइल्ड ह्याच्यावरती कशावरती असणार आहे, ही बीएसए वरती असणार आहे बरं का, चाइल्ड बीएसए ऑफ अ चाइल्ड. कुठली फॉर्म्युला, बीएसए ऑफ अ चाइल्ड, ते लक्षात आलं का, 1.73 इंटू अडल्ट डोज. ज्यावेळी आपल्याला इथे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे कुठली, नोमोग्राम पण म्हणा, नोमोग्राम पण म्हणा. ओके, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तिसरे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, हे झाला थेरीचा. परत आलं का कॅल्क्युलेशन. चला परत कॅल्क्युलेशन आला, काय म्हणतं बघा कॅल्क्युलेशन. A physician prescribed ampicillin 125 mg IV every 6 hour medication label read 1 gram. बरं का, रिक्वायर्ड किती आहे म्हणजे डिझर्बल किती आहे, 125 mg. ओके, अवेलेबल डोज किती आहे, कुठे गेलं, लेबल्स किती आहे, रीड 1 ग्रॅम आहे. मग आपल्याला ग्रॅम मधनं काय करावं लागेल, एमजी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण काय करतो, लास्ट क्लासमध्ये सांगितलं तुम्हाला 1000 ने मल्टिप्लाय करा. ओके, 1000 ने मल्टिप्लाय केलं तर किती होते, परत 1000च होते इथे. ओके, अजून काय म्हटलेलं इथे, रिकन्स्ट्रक्टेड विथ 7.4 ml. ओके, ml मध्ये म्हणजे क्वांटिटी पण दिलेलं आहे इथे. ओके, किती 7.4 ml. चला मग जे डिझरेबल अवेलेबल क्वांटिटी टाका, 125 इथे 1000 परत किती 7.4. चला परत एकदा आपल्याला कॅल्क्युलेशन मारायचं आहे. ओके, हे झिरो किती, 1 2 3 झिरो आहे ना. ओके, एक किती होते, सॉरी असं घेऊ आपण, 3 झिरो, 1 2 असंच होतं ना, 1 2 3 म्हणजे 0. नाही चुकलं वाटतंय, इथनं कन्सिडर करायचे, 1 2 3 म्हणजे 1.25 एवढं होतं. ओके, हां, आणि हे 7.4 लावा. आता परत काय करा, तेच मल्टिप्लिकेशन करायचं. जसं करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन, खूप अवघड चाललं की कॅल्क्युलेशनच आपल्याला जमत नाही नर्सिंगवाल्यांना. हां, ओके, तरी पण आपण नर्सिंग पहिला क्लास कशावरती, हे याच्यावरती कॅल्क्युलेशन घेतलेलं. ओके, चला 7.4 आहे, 7 1 7 म्हणजे इथं 7 भेटते. ओके, इथं 7 झालं, 7 नंतर 14 त्याच्यानंतर 5. ओके, 7 8 9. ओके, नियरली 10 पर्यंत उत्तर येऊ शकते. ओके, इथे 0.5 0.9 1.1, अरे बापरे 7.4 तर येणार नाही, 0.5 एवढा पण नाही येणार. मग 0.9 आणि 1.1 मग आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल बाबा. ओके, किती 1.25 आहे ना, एकच मिनटं 1.25 इंटू किती 7.4 किती 10 नाही 9.25 एवढं उत्तर येणार आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर यूज करून केलं बरं का मी. मग हे उत्तर गेलं आपलं बी. ओके, बी आपल्या उत्तर एकदम बरोबर असणार आहे बरं का. हे शेवटचं आपल्याला कॅल्क्युलेशन जमत नाही बरं का, हे आपलं फक्त सिंगल आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे नर्सिंगवाल्यांचा. ओके, मॅथ जमत नाही म्हणून आपण नर्सिंगला आलेले. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय आपण बघूया. चला आपण आपलं स्पीड असं वाटतंय की वंदे भारत सारखं चाललंय. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, पेन्सिलिन 250 mg PO. ओके, पर ओरल एव्हरी 8 hours इज प्रिस्क्राइब्ड फॉर द चाइल्ड विथ रेस्पिरेटरी इन्फेक्शन. चाइल्ड वेट इज 45 lb अँड द सेफ pediatric doses 25 ते 50 mg per kg per day. द नर्स डिटरमाइन दॅट. बघा काय म्हणते हे थोडी मोठीच वाटाली की. ओके, चला बघा 250 mgचं पर ओरल एव्हरी 8 तासाने दिलंय. बघा का प्रिस्क्राइब्ड चाइल्ड इथं रेस्पिरेटरी हे झालं. वेट किती दिलेलं आहे आपण हे लिहून घेऊया.
ओके, वेट 45 LP मध्ये दिलेलं आहे आणि सेफेस्ट ड्रग असं दिलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल आता, जे पेशंटचं, ओके बघा पहिलं काय करूया आपण, जे वरती ते दिले, ओके काय दिले त्यांनी 250 mg दिले. ओके, एव्हरी 8 आवर, एव्हरी 8 आवर म्हणजे दिवसाला आपण किती ड्रग पेशंटला देतो. आता समजा 8 आवर आहे, ओके 8 नंतर 16, 16 नंतर 24 म्हणजे 3 वेळा आपण देणार आहे. आपण डायरेक्टली काय करूया 250 इंटू 3 मारूया, म्हणजे किती 250 500 500 म्हणजे 750 mg आपण पर डे एवढी मेडिसिन देतो बच्चूला. ओके एवढं झालं. आणि चाइल्ड होतं, वेट किती आहे त्याचं mg पर डे झालं, वेट किती आहे 45 आहे. मग 45 LB बद्दल आपल्याला काय करावं लागेल, ही कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, आपलं कशामध्ये 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 केजी मध्ये. मग केजी मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 2.2 ने डिवाइड करावं लागेल. ओके 45 डिवाइडेड बाय 2.2 मारा आता 2.2 2.2 45 45चं निम्मा किती होते 45 परत इकडे 2. ओके हे आपण असं करूया 2 2 इथं ठीक आहे, इथं 2 इथं 2 2 4 नाही, इथं पॉईंट मध्ये येतो. ओके नियरली 20 20 21 नाही, ओके आपण 20 21 पकडूया. ओके एकदमच 21 पर्यंत म्हणजे 20 21 पर्यंत येतं बरं का. 45 डिवाइड म्हणजे किती येतं हे 2.20.5. ओके एवढं इथे केजी मध्ये एवढं आपल्याला रिझल्ट भेटलेलं आहे. ओके एवढं. ओके मग ह्याने काय म्हटलेलं बघा इथे सेफ पीडियाट्रिक डोस किती आहे 25 ते 50 mg पर kg पर डे एवढं आहेत. ओके बघा आपण इथे इथे फोकस केलेलं आहे बरं का, लक्षात आलं का. आता आपल्याला पर डे बघा आता काय दिलेलं आहे त्यांनी 25 ते 50 mg पर kg पर डे एवढं दिलेलं आहे. ओके आता आपण काय करूया, हे 25 मिनिमम झाला आणि 50 मॅक्झिमम झाला. आपण काय करूया 25 इंटू हे mg झाला, केजी किती आहे 20.5. ओके डे तर आपण ऑलरेडी केलेले, किती डोस दिलेला आपण प्रत्येक दिवसाला. ओके हे आपल्याला कळणार आहे. हे झालं. आता आपण काय करूया फक्त इथे 25 आणि 20 इथे कॅल्क्युलेशन करणार आहे. ओके चला 2 2 2 इथे काय होणार आहे 4 इकडे 5 म्हणजे 5 इकडे 5 इकडे 5 5 10 10 हे वरचे 0.5 म्हणजे हे 510 पर्यंत. ओके एव्हरेज. ओके हे ॲक्युरेट नाही बरं का, हे अंदाज काढलो मी. हे किती हे mg पर डे एवढी काय झालं, हे मिनिमम झाला 25 काय हे मिनिमम झाला. ओके मॅक्झिमम आपण कधीपर्यंत हे सेफ डोसचा बद्दल बघतो बरं का. इथं 50 इंटू 20.5 आपण इथे मारूया. मग इथे परत एकदा कॅल्क्युलेशन मारा याची 25 म्हणजे 50 याची डबल होणार. डबल किती 510 500 500 इथे काय 1000. ओके 120 एवढं हे पण अंदाजाचं आहे. ओके mg पर डे एवढी होणार. पण बच्चूला आपण किती देणार होतो म्हणजे आता किती दिलेलं आहे हा बघा 250 mg PO एव्हरी 8 आवर म्हणजे प्रत्येक दिवसाला किती आहे इंटू 3 मारलो आपण इथेच आहे बघा आपलं म्हणजे 750. ओके सॉरी इथे लिहितो बघा 750 mg पर डे आपण म्हणजे डॉक्टरने प्रिस्क्राईब केले. मग हे सेफ आहे का बघा, मिनिमम किती 510 पाहिजे होता. येस 510 आहे का मिनिमम, आणि मॅक्झिमम किती म्हणजे 1020 म्हणजे ह्याच्यामध्ये असतो का. येस ही एकदम सेफेस्ट असणार आहे. बघा ज्यावेळी डोज 510 पेक्षा कमी असेल तर खूप लो झालं आणि 1020 पेक्षा जास्त झालं तर म्हणजे जास्त झालं. मग आता ह्याचा रेंज मध्ये आपल्याला म्हणजे 750 पर्यंत आपल्याला इथे भेटलेलं आहे. मग आपलं उत्तर बघा काय म्हणते, डोज प्रिस्क्राइब टू लो आहे का नाही, डोज प्रिस्क्राइब टू हाय आहे का नाही, डोज प्रिस्क्राइब ॲज विदिन अ सेफ डोजेस रेंज. यस एकदम बरोबर 750 आहे, एकदम बरोबर आहे. आणि सॉरी देर इज अ नॉट एनफ इन्फॉर्मेशन असं आहे का नाही, आपल्याला एकदम भरपूर इथं मात्रामध्ये काय इन्फॉर्मेशन भेटलेलं आहे. ओके मग आपलं उत्तर कुठले असणार आहे एकदम सेफ रेंजमध्ये म्हणजे सेफ पीडियाट्रिक डोजेस जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये बसलेला आहे. ओके सेफ डोजेस रेंज मला वाटतं एकदम मस्त क्वेश्चन. ओके तिसरा उत्तर एकदम बरोबर असणे. ओके हे सगळं PYQ आहे बरं का, ऑलरेडी विचारलेले क्वेश्चन्स. ओके सफरजंग आणि जे RRB मध्ये वगैरे विचारलेले क्वेश्चन आहे. ओके चला आता नेक्स्ट आपलं वंदे भारत सारखं चाललं होतं एकदम मध्ये एक मोठी क्वेश्चन आहे. ओके चला नेक्स्ट काय म्हणते बघा, ग्लुकोजोसिन 100 mg हे पण असंच आहे का. PO per oral is prescribed for the child elevated temperature which is suspected having the respiratory tract infection. Child is waiting 17 LB. ओके परत जसं आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे 50 mg per kg per day. The nurse determine that. ओके आता परफेक्ट दिलेलं आहे मिनिमम मॅक्झिमम आहे आपल्याला फक्त एकच काढायचं आहे आणि जे बरोबर दिले का नाही हे आपल्याला काढायचं आहे. ओके चला 100 mg डायरेक्ट आपण 8 तास म्हणजे 3 शिफ्ट होतात म्हणजे 3 वेळा आपण देतो इंटू 3 मारा किती होते 300 mg होतो. ओके बसला पर डे mg पर डे झालं हे 300 mg पर डे. आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याकडे 17 LPS.
ओके 17 LB झालेले केजी मध्ये कन्वर्ट करा. 17 इंटू 2/2 17 किती होतात? ओके 15 15 30 32 33 ओके किती होते? 33 होते का? नाही. ओके इंटू नाही करायचं रे बाबा, डिवाइड करायचे. ओके आता 17 पेक्षा कमीच असणार आहे ना. 17 पेक्षा कमी म्हणजे इथे 8 8 16 16 म्हणजे 7 नियरली 7 पकडूया. ओके 7.7 एवढं होतं. ओके 7.7 केजी एवढं आपल्याला भेटणार आहे. मग आपल्याला काय करायचंय? 50 mg पर केजी पर डे एवढं काढायचं आहे. ओके ही काय सेफेस्ट ड्रग आहे का नाही? ओके चला आपण मारूया. कशाने मारायचं? आपल्याला हे घ्यायचं आहे. ओके चला 50 हे झालं mg. केजी किती आहे? 7.7 पकडा. डे तर आपण ऑलरेडी पकडले. ओके चला आपण डे 1 आपण मारूया कॅल्क्युलेशन. बघा काय होते कॅल्क्युलेशन. 5 7 किती होते? 35. ओके परत इथे एक आहे 7 7. ओके एक काम करा असं मारलं तरी चालेल. ओके 7 5 25 25 30 35. ओके 35 35 परत 35 म्हणजे 385. म्हणजे आपल्याला इथं पॉईंट आहे म्हणजे 3 किती येतो आपल्याला? 385. ओके एवढा येतं का? किती येतं बघा? पॉईंट विसरायचा नाही आपल्याला. इथं पॉईंट कुठे आहे? 7.7 आहे म्हणजे किती येते? 38.5 येते बरं का. 385 येत नाही. ओके पॉईंट विसरलो आपण. बघा काही असे पॉईंट मध्ये वगैरे आपण चुकलो ना मग आपलं एवढं केलेलं कष्ट एकदम फक्त एक पॉईंट मुळे निघून जाते बरं का. 38.5 एवढी आपल्याला उत्तर भेटणार आहे. ओके चला यांनी किती दिलेले? से पिडियाट्रिक डोज हिचं 50 mg पर केजी पर डे. ओके एवढा आहे का? नाही कमी आहे. चला देर इज अ नॉट एनफ इन्फॉर्मेशन. नाही आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेलं आहे. द डोज इज अ सेफ आहे का? नाही एकदम कमी आहे बाबा. द डोज इज अ टू हाय 50 पेक्षा जास्त आहे का? नाही. द डोज इज अ टू लो एकदम भरपूर कमी आहे. येस ही एकदम कमी आहे. आपल्याला मिनिमम किती? 50 mg पर पे हा बरोबर mg पर केजी पर डे एवढा पाहिजे होता पण इथे आपल्याला भेटलंय 38 म्हणजे 38.5 mg पर डे पर केजी एवढा भेटलेला आहे. मग आपल्याला उत्तर कुठे? एकदम लो असणार आहे. ओके पहिले उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. ओके पहिले उत्तर. ओके मला वाटतं तुमचं पण उत्तर बरोबर आला असेल. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. हे कुठला आहे? सायक्लोफॉस्फेट. बघा काय म्हणते? 40 mg per kg. बघा काय म्हणते? 40 mg per kg per day orally has been ordered. The patient weight is a 15 lb. How much you nurse give each day? प्रत्येक दिवशी तुम्ही किती देणार सायक्लोस्पोरॉन? चला रिक्वायर्ड किती आहे? रिक्वायर्ड असणार आहे 40 mg per kg per day एवढी दिलेलं आहे. ओके हे झालं. त्याच्यानंतर अजून काय? वेट किती दिलेलं आहे? वेट 15 LBS. ओके आपण काय करणार? परत ह्याला किलो मध्ये करणार. ओके आता 15चे निम्मा किती होते? आता आपण जस्ट किती मारलो? 15च मारलं का? 17 होता का? मग याच्यापेक्षा कमीच येणार आहे. ओके किती येणार आहे? किती होतं? 7 होतं ना. मग 7 पेक्षा तर कमीच येणार आहे म्हणजे 6.8 kg पर्यंत ही एवढं उत्तर म्हणजे ह्याची वेट येणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. मग आता आपल्याला काय करावं लागेल? ही कॅल्क्युलेशन करावं लागेल. काय? 40 mg पर केजी दिलेले. केजी तर आपल्याला लक्षात आला 40 इंटू 6.8. ओके किती होते बघा? तेच उत्तर येणार आहे. ओके आता परत आपण इथे घेऊया आणि इथे मारूया. ओके 8 8 16 16 16 32. ओके 7 6 12 12 12 12 किती? 24 24 इथे 27 म्हणजे 272. ओके इथं किती उत्तर किती येणार आहे? इथे 200. इथं पॉईंट गेलं बरं का म्हणून मी पॉईंट ठेवलं नाही. ओके 272 mg एवढं उत्तर येणार आहे. ओके 100 नाही, 240 नाही, 280. ओके 120 नाही म्हणजे नियरली 280 mg इच डे एवढी डे आपण इच डे आपण देणार आहोत. किती? 280 mg. ओके उत्तर कुठली? तिसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके भेटला का उत्तर? चला आता नेक्स्ट 35चं काय म्हणते बघा. अ क्लायंट ड्रिंक द 7.5 ओजेड आणि ऑरेंज ज्यूस 6 ओजेड. ओके हे काय? ओके हां 8 ओजेड आणि कॅल्क्युलेट इंटेक. ओके हे पण POQ म्हणजे फक्त एवढ्यासाठी आणलं हे कॅल्क्युलेशन करायचं. ओके बघा कॅल्क्युलेट द इंटेक. बघा आले ना इथे कॅल्क्युलेट म्हणून इथे आणलेले क्वेश्चन. बघा काय म्हणते? पहिला आपण ओज सगळी काउंट करून घेऊया. 7.5 त्याच्यानंतर 6 8 6 6 12 13 14. ओके हे झालं इथे लिहितो. ओके 14.0. ओके बघा हे 5 झालं. 7 आणि 10 11 11 म्हणजे 21 पॉईंट ऊज एवढे झाले. मग 21.5 ऊज इंटू म्हणजे एक ऊज म्हणजे काय बाबा? ओके 1 ऊज इक्वल टू किती? 30 ml. ओके 30 ml ह्याचं आपण काय करूया? 30 ने डिवाइडेड करायचं. ओके आता असे पण मारू शकता इंटू 3. ओके 5 त्रिक
15, 3 3 इकडे 4, 3 2 6, 600 किती झालं इथं 45 ml इथे झालेलं आहे. पॉईंट इकडे एक 0 गेला, मग राहिलं कुठली 745 ml आहे का इथे कुठे? यस, आपल्याला 515 नाही, हे पण नाही, हे पण नाही, शेवटचा 745 इनटेक एवढी कॅल्क्युलेट आपण केलेलं आहे. एकदम उत्तर कुठली? चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ओके, 36 पर्यंत आलो. अजून आपल्याला किती? अजून हे पकडून 10 क्वेश्चन बघायचे आहे. ओके, चला पटकन. आणि पेन्सिलिन सी प्रॉब्लेम हे काय? हे जाऊ दे आपल्याला. हे काय? एकक दशक शतक 10,00,000. अरे बापरे, किती? 10,00,000 युनिट द्यायचं आपल्याला. ओके, आय एम इज अ प्रिस्क्राईब आहे, म्हणजे आपण डायरेक्ट रिक्वायर्ड मध्ये किंवा डिझायरेबल मध्ये आपण लिहून टाकूया. ओके, किती? 1,00,000. ओके, आपण असं लिहितो. ओके, ओके, 1,00,000 झाला का? आपण 10,00,000 करूया. ओके, एकच मिनिट. अरे अरे अरे, ओके, इथं झालं आपलं 10,00,000. ओके, चला. चाइल्ड विथ इन्फेक्शन मेडिसिन लेवल रीड्स बघा. रीड्स किती? 1,20,000 युनिट्स पर द 2 ml. हे पण आपण लिहून घ्यायचं का? यस, आपण लिहून घेऊया. अवेलेबल किती आहे? 1,20,000. ओके, एवढं लक्षात आलं? सॉरी, 1,00,000 नाही रे बाबा, हे 12,00,000 आहे. एकक दशक शतक लक्ष 10,00,000 म्हणजे 12,00,000 आहे. बघा आपल्याला कॅल्क्युलेशन किती लो आहे आपलं. अरे कुठे गेलं? जाईना की, जाऊ दे. इथे अवेलेबल डोज इथे लिहितो. ओके, 1,00,000, सॉरी 1,00,000 नाही, 12,00,000. ओके, एवढं आहे. आणि पर 2 ml मध्ये, इन 2 ml मध्ये. ओके, ह्याने काय विचारलेलं आपल्याला? द नर्स डिटरमाइन दॅट द प्रिस्क्राइब डोज इज अ शेप द नर्स पेपर ॲडमिनिस्टर हाऊ मेनी ml पर डोज. ओके, एकदम इझी. चला, DA इंटू क्यू. चला, डिझायरेबल किती आहे? 10,00,000. 1 2 1 2 3. चला, इथे किती आहे? 12,00,000. 1 2 3, सॉरी 1 2, परत 1 2 3. ओके, इंटू 2 ml. चला, मी काय करतो? हे सगळं उडून टाकतो. ओके, हे गेलं. आता 10 इंटू 12 इंटू 2 राहिला. ओके, हे झालं 20. 20 इंटू 12, परत 2 ने डिवाइड करा, हे 6. ओके, हे 10 आणि परत हे 10, हे 6 झालं. ओके, 2 3 2 5. ओके, आता परत किती? सॉरी, 5/3. 5/3. ओके, 3 1 3, परत 2 राहिले. ओके, 2 म्हणजे 20. 20 म्हणजे किती? 15 15 किती होते? 15 5 5 15 16 म्हणजे 1.6. ओके, 1.6 ml पर्यंत आपल्याला इथे द्यायचं आहे. ओके, 1.6 ml आहे का? आहे का? 1.6 ml नाहीये. हो, इथे आहे की शेवटला. ओके, 1.66 लिहिलेलं आहे. ओके, आपण हेच पकडू शकता. 1.4 नाही, 1.2 नाही, 0.8 नाही. मग आपलं उत्तर कुठली? 1.6 म्हणजे चौथी उत्तर एकदम बेस्ट असणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल किंवा येत आहे. ओके, तुमच्या डोक्यात येतं का नाही? ओके, तुम्हाला क्लासेस छान वाटलं तर तुम्हाला मस्तपैकी काय एक बिंदासपणे एक कॉमेंट करायचं आहे, बाबा आम्हाला पण थोडी मोटिवेशन भेटणार. ओके, चला आता आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. कळते. चला, नेक्स्ट क्वेश्चन म्हणते फिजिशियन प्रिस्क्राइब टू द ॲडमिनिस्टर द टॅबलेट. ओके, टॅबलेट द्यायला सांगायला सरांनी. ओके, बघा कुठली म्हणते डॉक्टरनी? डिजॉक्सिन 0.125 mg ओडी ओरली टॅबलेट डिजॉक्सिन अवेलेबल. बघा जे डिझरेबल आहे ते किती आहे? 0.125 mg. ओके, आणि जे अवेलेबल आहे किती? 0.25 mg. ओके, मग आपल्याला किती ॲडमिशन म्हणजे किती द्यायचं असं विचारते त्यांनी. मग आपण काय करणार आहे? डायरेक्ट डिझरेबल डिवाइडेड बाय अवेलेबल. ओके, 0.125 आणि 0.25 एवढं आपण इथे मारणार आहे. ओके, बघा ह्याचं निम्म हे आहे. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो मी? जे आपण काय म्हणू शकतो? हे एक आहे, हे म्हणजे ह्याचा डबल आहे. म्हणजे आपण बिंदासपणे 0.5 ml इथे पकडू शकता. ओके, सॉरी 0.5 mg. ओके, टॅबलेट पर ml इथे किती? एकच असणार आहे. मग आपण किती टॅबलेट देतो? आता आपल्याला किती द्यायचं आहे? हाफ टॅबलेट द्यायचं आहे, अर्धा. ओके, म्हणजे हाफ टॅबलेट इथे आपल्याला द्यायचं आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. 1/4 नाही, 1/2 एकदम बरोबर. 2 टॅबलेट देणार आहे का? नाही, भरपूर, हे पण भरपूर. म्हणजे 1/2 टॅबलेट म्हणजे आपली दुसरी उत्तर एकदम बरोबर जाणार आहेत. ओके, दुसरी उत्तर. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा. सबलेक्सिन द मोनोहायड्रेट 0.5 द ऑर्डर. ओके, डिझरेबल किती आहे? 0.5 ग्रॅम. द ड्रग कम्स इन 250 mg पर कॅप्सूल. म्हणजे अवेलेबल किती आहे? 250 mg मध्ये, पण एक किती? ग्रॅम मध्ये. मग आपण काय करणार? इंटू मारणार. कितीने? 1000ने मारणार. ओके, 1000ने म्हणजे कन्वर्ट करण्यासाठी. ओके, चला एक किती होते? मग 500 mg होते. ओके, परत आपण डिझरेबल आणि अवेलेबल इंटू 1 म्हणजे क्वांटिटी. ओके, एक पर कॅप्सूल म्हटलेले त्यांनी. ओके, हे किती पकडले आपण? 500 mg झालं आणि जे अवेलेबल आहे 250.
इंटू एक तर येणारच नाही, इथे 5, इथे 0 0 गेलं, आणि हे 5 5, हे 5 10, ओके, म्हणजे 10/5 झालं, हे 1 हे 2, म्हणजे इथं आपण 2 टॅबलेट आपण इथे देणार आहे. 2 आहे का, 1 नाही, 4 नाही, 5 नाही, आणि 2, म्हणजे शेवटचं उत्तर इथे काय असणार आहे, एकदम बरोबर असणार आहे. आपण काय देणार आहे, 2 कॅप्सूल इथे देणार आहेत. ओके, मला वाटतं लक्षात आला असेल. ओके, चला 38 झाला, आता 39. ओके, अजून 7-8 क्वेश्चन राहिलेले आहे. ओके, ते पण आपण संपूया लवकर. थोडं फक्त मोठी क्वेश्चन नाही आला तर पटपट होते. चला, the child is to receive the dexamethasone, okay, IV at the order dose. ओके, ऑर्डर किती दिलेलं बघा, हे किती वा 39 आहे ना. ओके, जे डिझरेबल आहे किती दिलेले, 7.6 mg दिलेले. ओके, बरं, द ड्रग कन्सन्ट्रेशन इन द वाईल किती आहे अवेलेबल, हे असणार आहे 4 mg पर ml, म्हणजे एका ml मध्ये 4 mg. व्हिच ऑफ द फॉलोइंग ॲडमिनिस्टर. ओके, एकदम इझी आहे. चला, आपण हे पण काय करूया, 7.6 डायरेक्ट फॉर्म्युला ठेवलो बरं का, डी आणि ए. ओके, झालं, आणि इंटू 1 आहे, एकचा काय फरक पडत नाही. आता 4चे डबल आहे 8, म्हणजे 0.8 किंवा 0.9 पर्यंत ह्याचं उत्तर येऊ शकतंय. ओके ओके ओके, 0.9 रे बाबा, 8चा डबल आहे ना, हे 4 1 4 इकडे झाला 1.9 किंवा 1.8, 1.9 किंवा 1.8 आहे का, कुठे 0.05 नाही, 0.72 पण नाहीये, हे पण नाही. मग आपलं तिसरं उत्तर, ओके, 1.9 हे तिसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. परत एकदा बघा काय केलो मी, 7.6 जे डिझरेबल डोज आहे, म्हणजे पेशंटला द्यायचे प्रिस्क्राईब्ड, आणि अवेलेबल 4 mg आहे. मग मी काय केलं, वरती जे जसं फॉर्म्युला होतं तसं ठेवलो आणि डिवाइड केलं. ओके, हे 4चे डबल 8 आहे, म्हणून मी काय केलं 1.9 एवढी डिवायडेशन केलेलं आहे. ओके, चला, त्याचं झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं आपण बघूया, 40वा क्वेश्चन. चला, and infant is to receive the thyroxine sodium. ओके, काय आहे रिक्वायर्ड डोज, सॉरी डिझायरेबल डोज किती आहे, 0.35 mg once a day. the medication available किती आहे, 0.25 mg per ml. चला, सेम परत. ओके, 0.35 डिवाइड बाय 0.25. ओके, चला, कितीने मारणार आपण, हे 0 0 तर काढा, नाही तर ओके 25. ओके, हे 5 5, ओके, हे 5 सातले म्हणजे 7/5 झालं. ओके, 5, आता 5 5 एक मारले तुम्ही, परत 2 राहिले, 20, म्हणजे 1.4 ml. ओके, 1.4 ml इथे उत्तर येणार आहे. ओके, 1.3 नाही, 2.4 नाही, 10 नाही, पहिलं उत्तर 1.4 ml एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला, आता नेक्स्ट एपिसोडकडे आपण मारूया कळते काय म्हणते बघा. बघा, 60 kg पेशंट, बघा पहिला वेट दिले पेशंटचा, टू बी द गिवन IV काय दिलेलं आहे, नायट्रोग्लिसरीन द्यायचं, द रेट ऑफ द 10 मायक्रोग्रॅम्स पर मिनिट. बघा काय म्हणतं, थोडं विचित्र वाटायला येते. ओके, बघा नायट्रोग्लिसरीन रेट किती आहे, 10 मायक्रोग्राम पर मिनिट्स ऑफ 50 मिलीलिटर सिरिंज कंटेन. बघा 50ची जे सिरिंज आहे त्याच्यामध्ये किती आहे, 25 मिलीग्राम ऑफ NTची रेट ऑफ द सिरिंज इन्फ्युजन पंप विल बी सेट ॲट. मग आपल्याला परत काय करावं लागेल, हे ml पर मिनिट काढावं लागेल, ml पर मिनिट नंतर आपल्याला ml पर आवर इंटू 60 ने काढावं लागेल. ओके, चला, पहिला आपण काय करूया, डोज बघूया. ओके, डोज काय दिलेलं इथे, इथं डोज दिलेला आहे किती, कुठं गेलं, 10, हा इथे बघा 10 काय दिलेलं आहे मिलीग्राम, म्हणजे किती दिले, mg पर मिनिट आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर अवेलेबल किती आहे, अवेलेबल दिलेलं आहे 25 mg. ओके, ते पण कशामध्ये, इन 50 ml सिरीज मध्ये. ओके, हे फ्लूड आहे 50 ml, एवढं झालं. मग आपण काय करूया, इथं mg आहे, इथं पण ओके, इथे काय मिलीग्राम, सॉरी बरं का, इथे मी mg लिहिलो बरं का, इथे mc आहे. ओके, हे कसं करायचं आता आम्ही, एकच मिनिट, हे आहे ना इथे mc आहे. ओके, इथं बघा मायक्रोग्रॅम दिले, मी मिलीग्राम समजलो बरं का, सॉरी, नाहीतर आपलं चुकलं असतं इथं परत. ओके, mc आहे. मग आपल्याला हे 25 mg दिले, मग आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, हे जे mg आहे मी काय करतो, ह्यालाच mcg मध्ये कन्वर्ट करतो. ओके, 25 इंटू किती, 1000 ने केलं तर किती होते, हे 25,000 होऊन जाते. ओके, हे कशामध्ये, mcg मध्ये झालं. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपल्याला बघा 25 mg ना 50 ml मध्ये दिलेलं आहे, पण आपल्याला 10 mcg पर मिनिट, म्हणजे आपल्याला जे कन्सन्ट्रेशन आहे प्रत्येक ml मध्ये किती mcg हे काढावं लागेल पहिला. ओके, मी काय करतो, जे 2500, ओके, त्याला 50 ml ने डिवाइड करतो बरं का, कारण आपल्या जे वाईल मध्ये जे ml आहे किती 50 आहे,
ओके बघा मी मला वाटतं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. ओके परत एकदा सांगतो, जे डोस दिले आपल्याला 10 mcg पर मिनिट दिले. ओके एकदम उत्तर म्हणजे क्वेश्चन मध्ये दिसले तुम्हाला. आणि इथं काय म्हणतं बघा, 50 मिलीलिटर 50 ml सिरीज मध्ये किती आहे, 25 मिलीग्रॅम. ओके एम जी एन टी जी आहे बघा, म्हणजे 25 mg इन 50 ml मध्ये. पण आपल्याला ही एमसीजी मध्ये कन्वर्ट केलं आपण 25 mg ला, म्हणजे किती आलं, 2500 mcg आला. आता प्रत्येक ml मध्ये किती mcg हे आपल्याला काढावं लागेल. ओके आपण काढतोय. ओके चला, इथं आपण 5 म्हणजे एक एक झिरो उडवलंय. ओके आता 2505. ओके इथं एक आणि हे 5 म्हणजे किती झालं, हे 500. ओके 500 झालं ना. ओके यस, हे 500 mcg पर काय, हे mcg पर काय, mcg पर काय, ml. ml. ओके mcg पर ml, म्हणजे प्रत्येक ml मध्ये किती, 500 mcg इथे असणार आहेत. ओके एवढं आपण कन्सिडरेशन केलं. ओके चला, आता आपण काय करणार आहे, रेट ऑफ. ओके रेट काढायचं. चला रेट आपण काढूया. जे कसं काढणार आपण, जे वरती आपल्याला दिलेले 10 mcg पर मिनिट, जे प्रत्येक ml मध्ये किती ते. ओके प्रत्येक ml किती, 500 mcg पर मिनिट. ओके लक्षात आला का, सेम डाटा. ओके चला, आता तुम्ही हे दोन्ही कॅन्सल करून टाकता. ओके चला, इथं किती 10 आहे, इथं 500. मी काय म्हणतो, इथलं एक झिरो काढा, म्हणजे 150 एवढं तुमचं काय, एवढं उत्तर आलं. म्हणजे तुम्ही किती मारू शकता, इकडचं 50 म्हणजे 0. इथलं एक झालं, इकडचं अजून 0 1 येतात. ओके 0.0. ओके सॉरी, मी एकदा कन्फर्म करून घेतो कॅल्क्युलेटरने. ओके किती होता, 1/, ओके 1/50. ओके 0.02 येतात बरं का, 0.02 उत्तर हे आपल्याला इथं काय भेटले, की ml पर मिनिट भेटले बरं का, ml पर मिनिट भेटले आपल्याला. ओके मग ह्यांनी काय विचारलं आपल्याला, सिरिंज इन्फ्युजन पंप विल बी सेट, आन्सर काय दिलेले, आवर मध्ये दिले. मग आपल्याला काय करतो मी, 0.02 ला काय कशाने, 60 ने मल्टिप्लाय करतो. बघा आपल्या प्रत्येक 60 मिनिट होऊनच 1 तास होते ना, म्हणून मी इथे 60 ने डिवायडेशन करायलो. ओके 60 ने केलं तर 7×12. ओके 1.2 ml पर आवर आपल्याला इथे उत्तर भेटणार आहे. लक्षात आलंय का, 1.2 ml. ओके अजून एक क्वेश्चन हाय वाटतं पुढे असं सेम. ओके ते आपण सॉल्व्ह करूया, लक्षात येतील तुम्हाला. 2.4 नाही, 1.8 पण नाही, 0. ओके तिसरं उत्तर 1.2. ओके तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला 41 क्वेश्चन, आता 42 क्वेश्चन. ओके पॉज करा, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. सेम ॲज इट इज असणार मला वाटते. ओके चला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि उत्तर कुठलंही बघायचंय. ओके चला क्वेश्चन काय म्हणते बघा, अ पेशंट वेइंग द 80 kg आहे, ॲज टू ॲडमिनिस्टर डोपामिन याने इंट्राव्हेनसने द्यायचंय, आणि मायक्रो म्हटलेले ट्रिप म्हणजे 60 झालं, ॲट द रेट ऑफ द 10 mcg. ओके kg पर मिनिट 400 मिलीग्राम डोपामिन इज मिक्स्ड विथ 500 मिलीलिटर ऑफ द NS सलेन. ओके नॉर्मल सलेन मध्ये इफ 60 मायक्रो ड्रॉप इक्वल टू 1 मिलीलिटर, द कॅल्क्युलेट द ड्रॉप रेट विल बी. मग आपल्याला पहिलं आपल्याला काय दिलेलं, वेट दिलेलं, वेट किती दिले, वेट किती आहे, ओके 80 kg आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके त्याच्यानंतर डोस किती दिलेला आहे, इथे बघा. ओके 10 mcg पर kg पर मिनिट आपल्याला एवढं दिलेलं आहे. ओके हे झालं. त्याच्यानंतर ड्रग किती दिले, हे झालं. ड्रग किती कुठे, 400 कुठं आहे, हा इथे दिलेले आहे. ओके 400 काय दिलेलं आहे, mg. ओके एवढं दिलेलं आहे. अजून काय दिले, ड्रॉप फॅक्टर पण दिले का, ड्रॉप फॅक्टर दिले किती, 60 मायक्रो. ओके बघा पहिल्यांदा मी काय करतो, इथे mg मध्ये का, इथे ह्याला ह्याच्यामध्ये mcg मध्ये कन्वर्ट करतो, इंटू 1012 किती होते, आता 400 किती होणार आहे, 4 लाख होणार. चला 4 लाख हे mcg झालं. ओके कुठली, जे ड्रग. ओके चला जे रिक्वायर्ड जे ड्रग आहे बघा, आपल्याला जे रिक्वायर्ड आहे जे आपण सॉल्व्ह करूया पहिले, किती 10 mcg. आता 10 घेतलं, mcg जर आपण लिहिलं kg किती, 80 kg. ओके म्हणजे किती, 10 × 800. ओके 800 mcg पर मिनिट हे एवढं उत्तर आलं. त्याच्यानंतर आपल्याला कन्सन्ट्रेशन करावं लागेल ना, प्रत्येक ml मध्ये किती आहे. ओके ml किती म्हटलेलं इथे, कुठे मिक्स होतं 500, 500 मिलीलिटर ml आहे. ओके मी काय करतो, हे 4 लाखला हे 500 ने डिवाइड करतो. 500 ml आहे ना, हे ml आहे. ओके हे डिवाइड केलं तर किती येतं उत्तर बघा, इथलं 2 0 काढलो, इथलं 2 0 काढलो मी. ओके इथं काय राहिलं, 4000 राहिलं. ओके 4000 राहिलं डिवाइडेड बाय 5. ओके हे 5 1 5, हे 5 2 8 म्हणजे किती उत्तर येतं इथे, 800
mcg पर ml एवढं उत्तर आपल्याला इथं भेटलं. ओके, mcg पर ml. मी काय करतो, ह्याला mcg पर ml भेटलं. मग आता एवढं भेटलं, आता पुढे काय करायचं आपल्याला, सेफ एवढं झालं 1 लिटर इक्वल टू, इथलं एक अजून आपलं कन्फ्लिक्ट नाही झालं, हे 10 mcg आहे ना. ओके, 10 mcg किती, हे 800. ओके, 800 mcg पर हे मिनिट झालं. ओके, मग ह्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल बरं का. सॉरी, मी नेक्स्ट पेज घेऊ का, सॉरी कुठे गेलं, हां एकच मिनिट. ओके, हे किती झालं, 800 mcg पर मिनिट होता. ओके, ज्याला आपण काय करू, डिवाइड करू कशाने, 800 mg पर ml ला. 800, सॉरी हे mg नाही बरं का, हे पण mcgच आहे. ओके, हां यस mcgच आहे. ओके, mcg पर ml ला आपण डिवाइड करू. किती येतं याचं उत्तर, याचं उत्तर येणार आहे 800 डिवाइड केलं तर 1 ml, म्हणजे 1 ml आलं. ह्यांना इथे काय म्हटलेलं आहे, इफ 60 मायक्रोड्रॉप्स इक्वल टू 1 मिलीलिटर देन कॅल्क्युलेट द ड्रॉप रेट विल बी. मग आपल्याला परत ह्याला काय करावं लागेल, इंटू 60 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जे भेटणार उत्तर कुठली भेटणार आहे, आपलं उत्तर. ओके, 60 mcg. ओके, अरे सॉरी 60 mcg पर मिनिट. ओके, 60 mcg पर मिनिट आपल्याला एवढी उत्तर भेटणार आहे. ओके, चला परत एकदा काय म्हणतो मी, वेट 80 kg, डोज 10 mcg पर kg पर मिनिट दिलं आहे. ओके, आपण काय केलो, इंटू 80 ने इथं डिवाइड केलो, सॉरी मल्टिप्लाय केलो, कारण इथे वेट आपल्याला माहिती होतं. आणि ड्रग किती दिले होतं, 400 mg. ओके, ते मिक्स्ड होते इथं, आपण ते नंतर कन्सन्ट्रेशन मध्ये कन्वर्ट केलेले. ओके, हे झालं. आणि हे कशामध्ये, mg मध्ये mcg मध्ये कन्वर्ट केलं, ड्रॉप फॅक्टर ऑलरेडी दिले ते आपल्याला, रिक्वायर्ड जे होतं हे 800 mcg इथं वरती पण केलं, सेम इथं डबल झालेलं आपलं. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलो, जे ड्रग mcg मध्ये कन्वर्ट करतो त्याला प्रत्येक मिलीलिटर मध्ये किती mcg आहे ते आपण काढण्यासाठी इथे डिवायडेशन केलं. आपल्याला भेटले 800 mcg पर ml, म्हणजे प्रत्येक ml मध्ये 800 mcg. मग आपण काय केलो, जे 800 mcg डिवायडेड बाय काय केलो, जे कन्सन्ट्रेशन आणि जे पेशंटला द्यायचं ते आपण डिवायडेशन केल्यावर आपल्याला भेटलं 1 ml आपण देणार होतो. पण इथं काय म्हटलं होते यांनी, 60 ड्रॉप इक्वल टू 1 लिटर कॅल्क्युलेट म्हटल्यावर आपल्याला काय, हे 60 ने आपण मल्टिप्लाय केलेलो, आपल्याला उत्तर भेटलं 60 मायक्रोड्रॉप्स पर मिनिट. ओके, म्हणजे कुठले उत्तर आपलं, ही दुसरी उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. ओके, दुसरे उत्तर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, प्रिस्क्राइब द डोपामाइन 200 mg इन 250 cc मध्ये इनपुट at 5 mcg per kg, द पेशंट वेट इज 50 kg आणि हाऊ मेनी cc अवर वुड बी द इन्फ्युजन पंप मध्ये. परत आपल्याला काय करावं लागेल, इथे मिनिट मध्ये काढावं लागेल, म्हणजे किती ml पर आवर असणार आहे. ओके, चला काय म्हणते इथे, प्रिस्क्राइब. ओके, डोज किती दिलेले बघा, किती दिलेले, 5 mcg पर kg पर मिनिट एवढं दिलेलं आहे. ओके, हे झालं 500 mcg एवढं झालं. त्याच्यानंतर वेट पण दिले का, पेशंटचा वेट कुठं आहे का. ओके, 50 kg दिले. ओके, मग आपण इथे 5 × 50 असे मारू शकतो. ओके, 5 5 25 म्हणजे 250 mcg पर kg इथं होतो. ओके, एवढं लक्षात आलं, 250. ओके, मग आपल्याला जे कन्सन्ट्रेशन आहे, ओके, जे डोस दिलेला आहे का आपल्याला, ओके, ड्रग कुठे दिलेले, ड्रग. ओके, डोपामाइन 200 mg. ओके, इन कशामध्ये, 250 cc मध्ये. ओके, mg मध्ये. परत ह्याला आपण 200 × 1000 ने डिवाइड करणार, परत काय होणार इथे. ओके, हे पण परत लाख मध्ये जाणार का, यस, हे पण लाख मध्ये जाणार. ओके, 1 2 3 असं झालं. मग कन्सन्ट्रेशन आपण काढणार 2 लाख, हे जेवढं किती ml आहे आपल्याकडे, 250 cc आहे. ओके, 250 ने डिवाइड करणार. ओके, हे 0 गेलं, हे 0 गेलं. ओके, हे 5 5 ला राहिलं. ओके, आणि हे 5 दोन्ही हे 4, 1 2 3, 1 2 3. ओके, हे किती, 4000 आहे ना. ओके, बरोबर आहे ना, 4000 डिवाइडेड बाय 5. ओके, 5 एकले 8 ले, म्हणजे हे किती, 800 mcg पर ml. ओके, रिसेंटली जसं आपण केलतो तसं आलं बघा, हे पण 800 mcg पर ml आलं. मग त्याच्यानंतर आपल्याला ml पर काय काढायचं आहे, मिनिट. ओके, ml पर मिनिट आपल्याला इथे काढायचं आहे. मग आपण काय करतो, की ते जे 250 mg आहे वरचं, जसं डिवायडेड बाय किती, 800 mcg ना आपण इथे करणार आहे. ओके, हे पण mcg बरं का. मग किती उत्तर येतो आपल्याला इथे, हे 0 0 गेला, 25 80 राहिलं. ओके, 25 80 राहिलं. इकडे 25 80 बघायला गेलं तर 25 25 इकडे 0.25
पॉईंट इकडे 25 हे 75 म्हणजे 3. ओके, नियरली 3.1 3.2 पर्यंत याचं उत्तर इथे भेटतो. ओके, 0.3 ml पर मिनिट. पण इथे काय म्हटलेलं आहे यांनी, इन्फ्युजन पंप म्हटलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, mcg पर. ओके, ml पर. ओके, इथे काय म्हटलं मी 0.ml पर मिनिट येणार आहे. ओके, आवर म्हटलं का, सॉरी बरं का, ml पर मिनिट येतो, कारण हे सगळं मिनिट मधलं चाललंय. ओके, इथे बघा मिनिटच दिलेलं आहे, कधी मध्ये झालंच नाहीये. ओके, हे 0.3 ला आपण काय करतो, इंटू 16 ने डिवाइड करतो. ज्यावेळी 7 × 18 म्हणजे 18.661. ओके, 18 पॉईंट. ओके, 18चं वरतीच येते बरं का, हे 18 पॉईंट वरती काहीतरी चिल्लर येते, म्हणजे ह्याचं आपल्याला काय उत्तर भेटणार आहे. हे कशामध्ये, ml पर आवर मध्ये. मग 18च्या वरती आहे का बघा, इथे 18च नाहीये, मग 19 आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. 22 पण नाही, 28 नाही, 30 नाही. ओके, लक्षात आलं का, पहिली उत्तर कुठली, 19. ओके, 18 पॉईंट काहीतरी चिल्लर येते. ओके, कॅल्क्युलेशन केल्यावर वरती उत्तर भेटणार आपल्याला. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, आणि इन्क्लूड बाय द डोमेन कंटेन्स. ओके, हे तुम्हाला देऊ का उत्तर. ओके, चला, हे आपण मी काय करतो, हे उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये, ओके, कॉमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे. ओके, कॉमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे. ओके, चला बघू. तुम्हाला एवढं मी प्रयत्न केलेले इथे. ओके, नियरली 40+ म्हणजे 45 पर्यंत क्वेश्चन आणलं होतं, फॉर्म्युला सांगितलं, प्रॅक्टिस झाले, सगळं झाले. मग तुम्हाला ह्याचं उत्तर येते का, तुम्हाला काय करायचंय, हुडकून मला कॉमेंटमध्ये द्यायचं. ओके, हे झालं, एक राहू द्या. चला नेक्स्ट काय. ओके, हे शेवटचंच आहे ना. हो, ओके, यस, हे शेवटचं आहे. द डॉक्टर ऑर्डर द, काय म्हणते बघा, हे मेडिसिन दिलेलं आहे ऑन चॅप्टर 8 mg. ओके, जे डिझायबर डोज आहे किती, 8 mg दिलेलं आहे, PO पर ओरल TID. ओके, 3 वेळा दिलेले आहे. तर फार्मासिस्टंट किती अवेलेबल, किती आहे, 100 ml बॉटल लेबल्ड 4 mg टीस्पून. ओके, 4 mg टीस्पून आहे. ओके, मग हे आपल्याला गरज नाही आहे. ते काय करतो मी, जे डिझायरेबल झालं हे किती आहे, 8 mg, आणि जे अवेलेबल आहे जे किती, कुठे गेलं रे बाबा, हां, 4 mg पर टीस्पून आहे. ओके, टीस्पून म्हणजे किती ml सांगा पटकन, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ओके, सॉरी, मी सांगितलं नाही म्हणून समजा. ओके, 1 टीस्पून मध्ये किती असतं. ओके, 1 टीस्पून म्हणजे किती. ओके, ह्याच्यामध्ये असणार आहे 5 ml. ओके, लक्षात आलंय का, म्हणजे अवेलेबल डोस किती झाला आपल्याला, 4 mg पर 5 ml एवढं झालं. ओके, लक्षात आलं. मग आपण डायरेक्टली इथे काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. चला, डिवायडेड, सॉरी, DA इंटू क्वालिटी. ओके, चला, 8/4 इंटू हे किती, इकडे 5. ओके, कारण हे क्वांटिटी आहे ना, 5 ml. ओके, चला, इथे आपण डिवायडेशन करूया. 8 इकडे 5 म्हणजे 40 होत ना, किती होते, 40 होते. ओके, आता इथं 4 आणि इकडं 4 1 10. ओके, 10 ml. ओके, 10 ml एवढी उत्तर आपल्याला भेटणार आहे. ओके, 2 नाही, 8 नाही, 5 नाही, 10 ml. ओके, चौथी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, आपल्याला इथे काय शेवटचा क्वेश्चन होता, आपलं डायरेक्ट कॅल्क्युलेशन मधलं आपण एकदम छान पद्धतीने इथे क्वेश्चन डिस्कशन पण झालेलं आहे, जे आपलं फॉर्म्युला झाले सगळे इथे कव्हर झालेले आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा शंका असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता, कॉमेंटमध्ये विचारू शकता, ग्रुपमध्ये विचारू शकता. ओके, मला पण विचारू शकता. आपण इथे सगळे कंप्लीट केलेलं आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशनचे महत्त्वाचे पार्ट्स आहेत. ओके, चला, काही गोष्टी असेल तर तुम्हाला बिंदासपणे विचारायचं आहे. ओके, जर ऑलरेडी जे क्लासेस अवेलेबल आहे आपल्या MNO यूट्यूबवरती, म्हणजे प्लेलिस्टवरती. ओके, त्रिशला सिरीज आहे, आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टार्गेट CH सिरीज मधला 85 एपिसोड आहे, आणि DMAR आणि DHSचा PYQ पण अवेलेबल आहे बरं का. तुम्हाला DHSचा PYQ बघून घ्यायचा आहे. ओके, जसं 80-20 म्हणजे ज्याचा सिलेबस नर्सिंग 80 आणि नॉन नर्सिंग 20. ओके, ऑलरेडी मी हाऊ टू क्रॅक स्टेट गव्हर्नमेंट जॉब म्हणून एक व्हिडिओ होता. ओके, त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहे, मी तुम्हाला लास्टला टॅग करतो, ते व्हिडिओ बघून घ्या. ओके, DMR सॉरी DHS साठी. ओके, चला, बाकी सगळे क्लासेस तुम्ही बिंदासपणे बघू शकता. हे झालं आपलं क्लासेस बद्दल. आणि व्हिडिओला लाईक करायचं, म्हणजे करायचं विसरायचं नाही, म्हणजे लाईक करायचे तुम्हाला, आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला एक आन्सर होते ना. ओके, जे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, आणि शेअर करा जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रत्येक वेळी, म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये कधी पण ही डायरेक्ट कॅल्क्युलेशनवरती एक क्वेश्चन 100% येतो. मग तुम्हाला ही प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, हे झालं. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण जे फर्स्ट क्लासमध्ये सांगितलं, जसे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, CPR असो, BSL असो, किंवा डायबिटीज असो, बर्न्स असो,
अजून कुठली आपलं ऍसिड इम्बॅलन्स असो, एबीज अनालिसिस, ओके, जे महत्वाचे टॉपिक्स आहेत कुठली पण सब्जेक्ट असो आपण ह्या सिरीजमध्ये म्हणजे सिलेक्शन झोनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, तुम्हाला कंटिन्यू क्लासेस बघायचे आहे आणि बिना नोट्सचे बघायचंच नाहीये. ओके, म्हणजे नोट्स घेऊनच बसायचे तुम्हाला. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट क्लासेसमध्ये एकदम इम्पॉर्टंट टॉपिक. आणि तुम्ही सांगा बरं का कुठली टॉपिकवरती क्लासेस घ्यायचे. ओके, आपण बिंदासपणे त्याच्यावरती क्लासेस घेऊया. ओके, धन्यवाद. परत आपण भेटूया नेक्स्ट क्लासेसमध्ये.